राम। उज्जवल, जो नाम अभी तक पुराना नहीं हुआ, राम। राम शब्दामध्येच ती मजा आहे आणि शेवटी शिल्लक राहते ते राम। एक गणित सांगतो बरं का जिजा, तुम्ही हुशार आहे गणितात। कोणत्याही नामाला चारणी गुणा, कोणत्याही, त्याच्यात 5 मिळवायचे, डबल करायचं, 8 भागायचं, 2च राहतील। आता नाही जमलं तर घरी जाऊन करा, काय घाई नाही, अजून 4-5 दिवशीच आहे। नाम को चतुर्गुणे उसमें पंचतत्व मिले, द्विगुण करने का काम, 8 से भाग लो नीचे बचे सो राम। कोणतंही नाम घ्या, विठ्ठल 3 अक्षर, चारणी गुणा, 4 त्रिक 12, 5 मिळवा, 12 आणि 5 17, 8 भागा, चुकलं का? पुन्हा मलाच पाहू द्या। नाम को चतुर्गुणे उसमें द्विगुण करने, डबल करने का काम, पंचतत्व मिले, द्विगुण करने, 8 से भाग लो, 4 त्रिक 12, चुकलं काय? बरोबर आहे। नाम को चतुर्गुणे, अरे सांगत जा ना, आता म्हातारपणा म्हणत असेल। 4 त्रिक 12, उसमें पंचतत्व मिले, 12 आणि 5 17, द्विगुण करने का काम, 17 दूने 34, 8 से भाग लो, 8 चौक 32, 34 मधून 32 वजा करायचे, 2, नीचे बचे 16। 3 का तुम्हाला वाटल ते नाम घ्या, 6 अक्षराचं घ्या, रामकृष्ण हरी, चतुर्गुणे, 6 चौक 24, पंचतत्व मिले, 24 5 29, द्विगुण करने का काम, 29 दुने 58, 8 से भाग लो, 8 7 56, आणि करा वजा, नीचे बचे सो। घरी गेल्यावर कोणत्याही नामाला मी सांगते त्याच्याने हिशोब लावा, 2च उरतात, उद्या सांगा मला आल्यावर। नीचे बचे सो राम। दुसरं एक, राम शब्दात ही किमया आहे, तोंड उघडल्या जातं आणि बंद होतं। तुमची इच्छा असो नसो करून पहा, काही खर्च येत नाही, तोंड बंद करा, राम म्हणून दाखवा, आणि तोंड उघडं ठेवा, म म्हणून दाखवा। नाही जमत, राच्या वेळेला तोंड उघडायचंच आणि मच्या वेळेला बंद करायचंच, रा म। रा म्हणताना तोंड उघडलं की आतलं पाप बाहेर जातं, आणि बाहेर गेलेलं लगेच आत घुसू नये म्हणून मनी तोंड बंद होतं। ही राम शब्दातली किमया आहे। म्हणून ज्येष्ठ पुत्राचं नाव जमला होता। कैकेयी पुत्राचं नाम भरत ठेवण्यात आलं। पुढे शत्रुघ्न आणि लक्ष्मण अशा रीतीने नामकरण विधीचा सोहळा संपन्न झाला। इथून दिसेल तुम्हाला 4 मुलामध्ये 2 गोरे आहे नाना, 2 सावळे आहे। लक्ष्मण आणि शत्रुघ्न गोरे पान आहे, राम आणि भरत सावळे आहे। 2 गोरे आणि 2 सावळे असले तरी माय कौशल्याची कला पहा, चौघाला जगे पिवळे। लक्षात येतं ना? इथलं सगळे सांगतो मी, तुमच्याकडे पाहून सांगतो म्हणजे हे पाठच झालं, आता इतके वर्ष झाले। पित्त झगुलिया तनु पहिराई, 2 गोरे 2 सावळे, चौघाला जगे पिवळे। हसले की चौघाच्याही गालाला खड्डे पडतात, प्रत्येकाला वरचे 2 दात आलेले आहेत। दुई दुई दसन अधर अरुणारे, ना सातील कोबर नाही पारे, अतिप्रिय मधुर तोतरे बोला। बोबडे बोबडे बोलायला लागले, रांगत रांगत बाहेर येतात।
देवदासजी आताच्या भाषेत ते वॉल कंपाऊंड, संरक्षण भिंत, आणि भिंतीचा आधार घेऊन उभवण्याचा प्रयत्न करतात. चारही लेकरं काही घसरून पडतात, काही रडतात, काही हसतात. त्याच वेळेला तपस्वी संतांच्या टोळ्याच्या टोळ्या भिक्षेच्या निमित्तानं माय कौसल्याच्या दारात. भिक्षांदेही, माय कौसल्याने भिक्षा वाढावी नाना, पण साधू उभेच राहायचे. या टकले पाटील जमलं आता. दुसऱ्या दिवशी डबल संख्येने साधू. भिक्षांदेही, आजही भिक्षा वाढली पण साधू उभेच आहे. कौसल्या माईला प्रश्न पडायचा, यांना भिक्षा कमी पडते का काय? बरं जात का नाही? पुन्हा दाराकडे का पाहतात? तिसऱ्या दिवशी तर संख्या आठपट झाली साधूची. भिक्षांदेही, आजही भिक्षा वाढली पण साधू संत उभेच. विचारलं, महात्मा जी अविनय हो तो क्षमा करे, आपका विशाल भाल देखने के बाद हमें नहीं लगता कि आप भीख मांगने वाले साधु, दुनिया को भीख देने की ताकत आप में है. भिक्षा मिलने के बाद भी आंगन में खड़े रहे दरवाजे की ओर देखते तो बात क्या है? सगळे साधू रडायला लागले. नाना, माय कौशल्यावर धक्का बसला. अरे दारात जर साधू संत रडत असेल तर परिवाराला काय वाटेल? धक्का बसला. देवाची माय आहे. पुढे आले, महात्माजी माझं बोलणं तुम्हाला दुःख देऊन गेलं असेल तर मी पुन्हा एकदा पाया पडते. आजपासून बोलणार नाही. फक्त या कौसल्याच्या दरवाजात भिक्षेला येणं बंद करू नका बाबाजी. आणि मग रडून साधूनी सांगितलं, नहीं माँ, सच कहा आपने, हम भीख मांगने वाले महात्मा नहीं है. हिमालय की गुहा में तप करने वाले तपस्वी संत है माँ. जिंदगी बीत गई तप करते करते, तो भी जिसकी एक झांकी जिंदगी में देखी नहीं, आज जवाब मिल गया. उस भगवान ने तुम्हारी गोद में जन्म लिया माँ. धिक्कार है हमें शरीर का, हमें ये शरीर नहीं मिलता. इसके बदले हम तुम्हारे दीवाल के पत्थरे बने होते तो भगवान दीवाल का सहारा लेकर के खड़ा होता, तो पत्थर के रूप में हमारा उद्धार हो जाता. माँ, भिक्षा तो निमित्त है माता, हेतु है तुम्हारे राम के दर्शन. तेरे द्वार खड़े एक जोगी, दिखा दी मैया राम को. तेरे द्वार खड़े एक जोगी, दिखा दी मैया राम को. खड़ो एक जोगी, दिखा दे मैया राम को. थोड़े द्वार खड़ो एक जोगी, दिखा दे मैया राम को. साका हम नाम करके, भिक्षा का हम नाम करके आए हम सुध बुधर के. आए हैं हम सुध बुधर के. द्वार खड़े एक जोगी, ओ तोरे द्वार खड़े एक जोगी, दिखा दे मैया राम को. तोरे द्वार खड़े एक जोगी, दिखा दे मैया राम को. तोरे द्वार खड़ो एक जोगी, दिखा दे मैया राम को. थोड़े द्वार खड़ो एक जोगी, दिखा दे मैया राम को. प्रभूच्या बाललीला. एक बार जननी अनवाये, करी श्रृंगार पलना पवडाये. एक दिवस रामाला आंघोळ घातली, पाळण्यात झोपवलं, इष्टदेवाला नैवेद्य घेऊन माय देवघरात एका पदार्थाची त्रुटी नैवेद्य ठेवला. पदार्थ आणण्याकरता आईसाहेब स्वयंपाक घरात गेल्या आणि तो पदार्थ घेऊन आल्यावर बघितलं तर चकित झाल्या का स्वतः राम नैवेद्य खात बसला. अरे एवढा उंच पाळणा तो उतरला कसा असेल
म्हणून देवघरापासून आईनं पाळण्याकडे बघितलं, झोपलेला. देवघरात पाहिलं नैवेद्य खात बसलेला, पुन्हा पाहिलं झोपलेला. एका वेळी एक राम पाळण्यात झोपला, एक नैवेद्य खात. इहा उहा दुई बालक देखा, इहा उहा दुई बालक देखा, मति ब्रह्म मूर्ति आनंद शेषा, अति ब्रह्म मूर्ति. बोलत जा अशोकराव. देखी राम जननी अकुलानी, देखी राम जननी अकुलानी, प्रभु हंसी दीन मधुर मुस्कानी, प्रभु हसदीन मधुर मुस्कानी. दुई बालक देखा, इहा उहा दुई बालक देखा, मति ब्रह्म मूर्ति आनंद शेषा, अति ब्रह्म मूर्ति आनंद शेषा, देखी राम जननी अकुलानी, देखी राम जननी अकुलानी, प्रभु हंस दीन मधुर मुस्कानी, प्रभु हंस दीन मधुर मुस्कानी. वाह वाह. इहा उहा दुई बालक देखा, मति ब्रह्म मूर्ति आन विशेष. देखी राम जननी अकुलानी, प्रभु हसदीन मधुर मुस्कान. जवळ घेतलं, रामाने हसायला सुरुवात केली तर प्रभूच्या मुखात 14 ब्रह्मांडाचं दर्शन माय कौसल्याला. प्रभूच्या बाललीला आता चालायला लागले. राम लखन भरत रिपु सुदन चारों बेटे अपने पैर में पैजन पहन कर दशरथ जी के सामने खेल रहे तो महाराज जी का आनंद चौगुना हुआ. ठुमके चलत रामचंद्र बाजत पैजनिया. जेवण चालू असताना राजे दशरथ जी आवाज देतात, श्रीराम आओ भोजन करणे. भोजन करत बोल जब राजा नाही आवत पाल समाजा. येत नाही. मग आईसाहेब जातात, राघव आओ बेटा. कौसल्या जब बोल न जाई, ठुमक ठुमक प्रभु चल ही पराई. दशरथ जी हाक मारतात, येत नाही. पण कौसल्या माईनं आवाज दिला की पळत येऊन कंबर धरतो. असं का? दशरथ ज्ञान आहे, कौसल्या प्रेम आहे. भगवान ज्ञानापासून दूर जातो, प्रेमाच्या जवळ येतो. ज्याला वाटतं पठ्ठ्याला कशातलं काही विचाराव, असं ज्या पठ्ठ्याला वाटतं त्या पठ्ठ्यापासून परमेश्वर 5 किलोमीटर दूर जातो. ज्याला वाटतं मी भोळा बाबडा वारकरी, मला फक्त हरिपाठ येतो, देव त्याच्या जवळ येतो. भोळे भाळे भक्त गाता ती साबडे, त्यांचे प्रेम आवडे विठोबासीन. तुका म्हणे राहे शहानिया दुरी. यज्ञोपवीत संस्कार झाले आणि यज्ञोपवीत संस्कारानंतर रामचंद्र प्रभू आपल्या बंधू समवेत विद्या शिकण्याच्या उद्देशानं गुरुच्या आश्रमात जाते झाले. गुरुग्रह गाई गुरुग्रह गाई पडणार घुराई. गुरुग्रह गए पडणार घुराई. गुरुग्रह गए पडणार घुराई. अल्पकाल विद्या सब पाई. अल्पकाल विद्या सब पाई. गुरुग्रह गए पडणार घुराई. गुरुग्रह गए पडणार घुराई. अल्पकाल विद्या सब पाई. अल्पकाल विद्या
सब पाई गुरु ग्रह गए पढ़न रघुराई गुरु ग्रह गए पढ़न रघुराई जागी सहज श्वास सुत चारी 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 सोहन पड़य हो दुख भारी सोहन पड़य कौतुक भाऊ सोहन पड़य हो दुख भारी सोहन पड़य हो दुख भारी गुरु गए पढ़न रघुराई गुरु गए पढ़न रघुराई अनेक प्रकार विद्या सब पाई अल्पकाल विद्या सब पाई गुरु ग्रह गए पढ़न रघुराई गुरु ग्रह गए पढ़न गुरु ग्रह गए. नाना कोण आहे? अयोध्येच्या सम्राटाची मुलं. थोडं डोकं चालवा. यांना एक पगारी शिक्षक वाड्यात बोलवणं अवघड आहे का? अरे पण पगारी शिक्षक जर शिकवायला बोलवला तर शिकणाऱ्याचा पवित्र भाव राहत नाही. ते म्हणतं हा कोण आहे? कोण आहे रे? हा माझ्या बापाचा गडी आहे, माझा बाप पैसे देतो म्हणून हा शिकवणीला येतो. असं शिक्षक तुझ्या बापाचा गडी? अरे गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जगामध्ये सर्वश्रेष्ठ पात्र गुरुच आहे बरं का जिजा. गुरुपेक्षा देव सुद्धा मोठा नाही. गुरु शब्दामध्येच तो अर्थ भरलेला आहे. गुरुच्या विरुद्ध एक शब्द आहे मराठीमध्ये. गुरु विरुद्ध शिष्य नाही. नाही नाही विरुद्धार्थ शब्द. गुरु विरुद्ध लघु. लघुचा अर्थ लहान होतो आणि गुरुचा अर्थ महान होतो. ज्याच्यापेक्षा कोणीच मोठा नाही एवढा मोठा. हे जगाला सांगण्यासाठी जगाचा बाप गुरुच्या झोपड्यात शिकायला गेला. गुरु ग्रह गए पढ़न रघुराई. त्या अक्षरात पुन्हा दोन अर्थ आहे. गुरु गु शब्दस्तंधकारोस्ति रुकारो तन्निरोधकः अंधकार निरोधित्वा गुरुरित्ते भिदीयते. अंधकाराकडून प्रकाशाकडे नेतात त्यांना गुरु म्हणतात. शाळेत एक वाक्य लिहिलेलं आहे. तमसोमा ज्योतिर्गमय. याचा अर्थ आहे अंधाराकडून प्रकाशाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्याचं पवित्र कार्य करणारे. त्यांना एकेरी भाषेत बोलायचं नाही म्हणून जी लावायचा. जी आदर आहे बरं का नाना. जीचा अर्थ महाराज होतो. अजूनही कुलवान घराण्यामध्ये जी म्हणण्याची पद्धत आहे. कुलवान घराणं वडील हाक मारतात मुलाला, बाळासाहेब, तो तिकडून जी. समजायचं हे घराणं कुलवान आहे. नाही तर बाप हाका मारतो महाद्या. तो म्हणतो काय बहिरा का म्हाताऱ्या दम काढणं येतो ना. घराणा होतो ऐसा हो. मग जी हा आदर आहे. गुरुला एकेरी भाषेत बोलायचं नाही म्हणून लावायचा जी. गुरुजी. आणि ठिकठिकाणी हे आदराकरता वापरलेला शब्द सापडेल तुम्हाला. माझ्या पुढे वारकरी मंडळी बसलेली आहे. तुकोबारायणी हनुमानजीला आदर देताना शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. इथे जी आहे. संत ज्ञानोबारायणी गणपतीला आदर दिला. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. इथे जी आहे. तसं गुरुजी. आपलं हे वाढत चाललं. गुरुजी, जिजाजी.
अरे तो हिंदी शब्द आहे बरं का जिजा. जिजाजी कोणाला म्हणतात उज्ज्वल? बहिणीच्या मिस्टरला दाजी, हा भाऊजी काय असं ते, पण हिंदीमध्ये जिजाजी. त्याच्यात डबल जी आहे, इकडे जी आहे आणि तिकडे जी आहे, मध्ये जा आहे. जा नाही तर थांब म्हण, आम्हाला काय जिजाजी. अरे ते एक गाणं होतं, आम्ही लहानपणी पाठ केलं होतं. ते काय गाथ्यातलं नाही रे भाऊ. तयार आहे रे वाजवायला काय, कामापुरतं बस झालं. चालतंय नाना नाना म्हणते चालतंय. जिसके आगे जी. आता आलं असेल ना तुम्हाला ते पाय देवीदास भाऊन ते म्हणा, शिवाजी जिसके आगे जी जिसके पीछे जी, जिसके आगे पीछे जी जी, ओ मेरे जीजा. कामापुरतं आपलं गुरुजीवन वाढलं रे भाऊ. आहे गुरुजी. गु शब्द स्तंद कारोस्ती रोकारोत्न निरोधक अंधकार निरोधित्वा गुरु रित्य विधेयते. अशा गुरुला एकेरी भाषेत नाही बोलायचं म्हणून गुरुजी. जगातलं सर्वात श्रेष्ठ पात्र गुरु आहे.